आलं का लक्षात? आता बरीच लोक सांगतात वर्षाचं अन्न खायचं नाही, ह्याचं खायचं नाही, त्याचं खायचं नाही. महाराज खरं सांगा, ज्या ठिकाणी या ठिकाणी कीर्तन होतंय, भजन होतंय, प्रवचन होतंय, नामस्मरण होतंय, तिथं काय दोष राहतो का? राहतो का दोष? नाही राहत. पण तरी लोक तिथलं म्हणतात मी काशीला गेलोय आणि ती मला ही सांगितलं, मला तीच सांगितलं, असं झालं तसं झालं. आणि काय काय तर ते हे सुद्धा घालत नाहीत का? आम्ही आता काशीला जाऊन आलो, पण मी बी गेलतो ना काशीला, सगळं करून आलो, काशी गया प्रयाग सगळं करून आलोय महाराज. तिथे गेलं मला बी त्यांनी तसं सांगितलं, पण मला घरी गेल्या सांगितलं म्हणले सगळी इस्टेट वाटून टाका, बम बम बोले वा. आई बाबाचं काहीच करायचं नाही ना, नका करू, पण इस्टेट कशाला त्यांची खाताय? मी तुम्हाला सांगून जाईल, या ठिकाणी कीर्तन होतंय, भजन होतंय, प्रवचन होतंय ना, इथलं अन्न हे शुद्ध होतं का? इथं कथा चालू आहे, देवाचं नामस्मरण चालू आहे. तुम्ही आम्ही संत महात्मे आहे, देव आहेत, आणि त्या ठिकाणी अन्न तयार होतंय. अहो तुमच्या आयुष्यामध्ये कितीही पाप असू द्या, ते सगळं धुवून जातंय. थपटका जळती दोषाचे दोषाचे डोंगर शुद्ध होती, नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. म्हणून इथलं अन्न शुद्ध असतं, ते अन्न आपल्याला खायचं असतं. म्हणून अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरज आहेत मला. अन्नही आपल्याला गरज आहे, वस्त्राचीही गरज आहे, आणि निवाऱ्याची सुद्धा गरज आहे. मग याच्यासाठी आपल्याला पैसा कमवावा लागेल. पण पैसा कमवताना कशा पद्धतीने कमवायचा, तर जोडून या धन उत्तम लिहा. दुसऱ्याला टोप्या घालून नाही. मी सांगून जाईल महाराज, टोप्या घालू शकतात लोक, पण टोप्या घालून कमवलेला पैसा जास्त काळ टिकत. जसं जसं तुमचं कर्म तसं तसं तुम्हाला फळ मिळणारच 100%. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जग जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जग जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे
ज्याचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर ज्याचे कर्मा तैसे फळ देतो ईश्वर जशा पद्धतीने तुम्ही पैसा कमवचाल वाम मार्गाने कमवला तर ते वाम मार्गाने चाल पण चांगल्या मार्गाने जर तुम्ही कमवला ना महाराज तर ते धन तुम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करू शकतो म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे बर जोडून या धन आम्ही पैसा कमवला मग तो आपण आपल्या जवळ ठेवायचा का जवळच उदाहरण सांगू विहिरीतलं पाणी रोज जर काढलं तर पिण्यालायक राहतं आणि 2 महिन्याने 4 महिन्याने काढलं तर पिण्यालायक राहतं का तसं आपल्या डोक्यामधलं ज्ञान सुद्धा एकमेकाला वाटावं तसं धन सुद्धा एका जागेवरती साठवून नाही ठेवायचं नाही सांगायचं एका जागेवरती साठवून नाही सांगतो चला मी एक साधारण बघा 15 वर्षापूर्वी ट्रॅक्टरचा व्यवसाय करायचो मी सगळा व्यवसाय केलेला मी माझं सांगतो असं समजू नका मी माझ्या काय घेतो की दुसऱ्याचं सांगितलं वाईट वाटतं माणसाला म्हणून सांगतो त्यावेळेस असंच एका ठिकाणी ट्रॅक्टरचं आम्ही काम केलं आणि पगारेवर असायचे मोठा माणूस होता नाव नाही घेणार त्याचं त्याने असं खाटावरती बसायचं वरती आणि ती म्हातारा नुसतं खाल्लं वाकायचं असं खाटवून मान खाली आता खाल्लं पेटी बाहेर वाढायचं आणि त्यातनं बंडल काढायचं त्यावेळेस मोठी नोट म्हणजे 100ची होती 15-20 वर्षापूर्वी मोठी नोट ते 100चं बंडल काढायचं आणि ते 10,000चं बंडल म्हणजे 100 नोट झालेलं नाही त्यातल्या 10-20 नोटा तर कुजूनच गेलेल्या होत्या कारण ते त्यांनी साठवून ठेवलेलं होतं अक्षरशः नोटा कुजलेल्या होत्या मग त्या कुजलेल्या नोटा बाहेर काढायचं आणि परत ते बँकेत द्यायचं मग ते नवीन द्यायचं असं नाही करायचं आपल्याकडे आहे ना एकमेका देवमुखी सुखे घालू हो अन्न दान आपल्या आयुष्यामध्ये घडावं एकदा काय झालं आता थोडीशी रामायणातली एक कथा सांगतो जंबोदीपे भरत खंडे आर्यावर्ते भारत वर्षे एक नगरी है विख्यात अयोध्या यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम की हम कथा सुनाए राम सकल गुण गान की रामायण पुण्य कथा श्री राम की रामायण पुण्य कथा श्री राम की श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम असे जर मला कीर्तनाला तुम्ही चांगल्या प्रकारे साथ दिली ना असं जर गायन केलं असं जर टाळ वाजवा चालला तर मला कोणीतरी मगाशी येऊन सांगितले 2:30 वाजेपर्यंत कीर्तन फक्त महाराज करा पुढे काय देऊ नका तो का मागची तरी माणसं निघालीच काय आनंद आहे महाराज व्यापार म्हणतामध्ये
आता हे श्रीराम जय राम आपण म्हणायला लागलो, खरं सांगा तुम्हाला मना अंतकरणापासून सांगायचं बंद करू वाटतं का बंद करावं? का बंद करू वाटत नाही? अहो त्यातला आनंदच वेगळा आहे. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती जोडा. मला असं वाटतं महाराज काय काय ठिकाणी बरं का, मला एखाद्या ठिकाणी पाकिट नाही दिलं तरी चालेल, 1 तास 2 तास जरा कीर्तन करा, वेळ द्यावा. माणसं म्हणतात पाकिट किती ठरले, त्यात 1000 जास्त टाकतो, पण 15 मिनिटं अगोदर बोल. आज वेळ नाही माणसाकडे, पैसा भरपूर झाला, ती रस्ते निघाल्यावर तर मापच. काय काय माणसं तर पैसे बघून मिली, एवढा पैसा नाही शासनाने दिला महाराज. बरं चला, रामायणातली कथा एक सांगत होतो तुम्हाला मी, मला जागेने विसरून चालतो. आपल्याकडून अन्नदान घडावं आणि नाहीच घडलं तर काय होतं. एक वेळेस प्रभू रामचंद्र भेटायला गेले अगस्ती मुनी, आणि अगस्ती मुनीने काय केलं, एक कंकण, सुवर्णाचं कंकण, ते कंकण भेट दिलं प्रभू रामचंद्राला. म्हणजे याची काय मला गरज नाही, हे तुमची तुम्हाला राहू द्या. मग रामप्रभूने विचारलं, अहो म्हणले ऋषीवरे, म्हणलं हे कंकण तुम्ही मला दिलं, पण हे कंकण तुमच्याकडे कुठून आलं? मग त्यावेळेस त्या अगस्ती मुनीने सांगितलं प्रभू रामचंद्रांना, मी असंच तपश्चर्या करत बसलेलो होतो आणि अचानक एक विमान आलं आणि त्या विमानातून एक व्यक्ती उतरली. दुपारी 12च्या दरम्यान काही अंतरावरती गेली, तिथे एक 5-10 मिनिटं ती व्यक्ती थांबली, परत माघारी आली आणि परत विमानात बसली, निघून गेली. असं 2-3 वेळा घडलं, 2-3 वेळा घडलं. मग मला राहायला म्हणले. आता अंतर्ज्ञानाने या गोष्टी त्यांना कळतात, नाही असं नाही, परंतु तुम्हाला सगळ्यांना समजून सांगण्यासाठी या गोष्टी. ते संत महात्मे जे होते ते माणूस देवच होते, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. हा, संतांनी चमत्कार केले असं म्हणायचंच नाही म्हणायचं. आपल्यासारख्यांना काही गोष्टी कळतच नव्हत्या. बरीच माणसं म्हणतात की आमच्या माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, चमत्कार झाला. काय झाला? चमत्कार झाला. अरे चमत्कार झाला असता कधी, जर माऊलींनी रेड्याला सांगितलं वेद बोल आणि तो नाही बोलला तर तो चमत्कार झाला असता. संतांनी सांगितलं ते होणारच, नाही झालं तर तो चमत्कार आहे. काहीही म्हणू द्या, काहीही म्हणू द्या, काहीही म्हणू. मग चला जरा वेळ आपल्याकडे आपण म्हणून ते अगस्त्य मुनींनी एक दिवस त्या विमान उतरलं की तिथे गेले. त्या विमानातून एक व्यक्ती उतरल्यानंतर त्याला विचारलं, सांग म्हणजे तू कोण? हा, त्यांना कळत होतं. म्हणले मी विदर्भ देशाचा राजा आहे. मग तू रोज येतोय तर मी पाहतोय, नेमकं तू रोज येऊन काय करतोय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी तर येतोय याचं कारण एकच आहे, तुम्ही स्वर्गातून येतोय, स्वर्गातून येतो, वैकुंठातून सुद्धा मला कुठेही तिथे फिरता येत आहे. जे चैतन्याचे निश्चित आहे, मुसावणी श्री भगवंते वैकुंठच लेते ते निज सामर्थ्य नांदावा. ते वैकुंठी पाता साचार अवघे चतुर्भुज नर घनश्याम पितांबर शंख चक्र अवघ्या सई तेच नाही आदी वेदी नाही विषयासक्त बुद्धी स्त्री पुरुष समान बुद्धीचा आनंद. अशा ठिकाणी सुद्धा मी भ्रमण करतो, पण मला तिकडून इथे यावं लागतं रोज 12-1 वाजता. का तर मला माझं प्रेत खाण्यासाठी यावं लागतं. अरे तुझं प्रेत खाण्यासाठी काय केलं तू असं? म्हणलं माझं देवस्थान झालं, मला प्राप्ती स्वर्गाची झाली, पण दुपारी मला भूक लागली. अरे त्या ठिकाणी तर भूक लागत नाही ना, पण लागली. आणि मग मी विचारलं देवलोकात की मला भूक लागली. त्यावेळेस सर्वांनी मला विचारलं, अरे तुला इतकी प्राप्ती झाली आणि तुला भूक कसं काय लागली? तर भूक लागतच नाही लागत भूक, पण मला भूक लागली. म्हणला भूक लागते, मी काय खावं आता? मग त्यावेळेस ते देवलोकातल्या लोकांनी सांगितलं, तू आयुष्यामध्ये काय काय केलं? हा, मी सगळं दान दिले म्हणले, सगळं दान दिले, सुवर्ण दान केलं, जमीन दान दिली, गोदान दिले, सगळं दान केलंय. हा, तू अन्नदान केलं का? म्हटले नाही ना, अन्नदान नाही केलं. कधीच अन्नदान केलं? याचा दोष आहे म्हणजे तुला अन्नदानाचा. तू आयुष्यामध्ये सगळं दान केलं पण अन्नदान केलं नाही ना, तर तुला भूक लागणार इथं, आणि आता तुला अन्न इथं मिळणार नाही. मग अन्न खायचं कुठलं? तू म्हणले मृत्यूलोकात परत जायचं आणि रोज तुझं प्रेत तू खाऊन यायचं. का? तुझ्या आयुष्यात तू अन्नदान केलेलं नाहीस. आणि मग म्हटले त्याचं ते पाप होतं, त्याने आयुष्यात कधी अन्नदान केलं नव्हतं
तर अन्नदान न केल्यामुळे त्याला प्रेत खावं लागत होतं. मी माझं काहीच पुण्य त्याला अर्पण केलं आणि त्या दशेतून त्याला बाहेर काढलं आणि मग मला त्याने हे सुवर्णाचं कंकण दिलं आणि तेच कंकण माझ्या गरजेचं नाही, प्रभू रामचंद्राला मी तुला ते देतो. याचाच अर्थ मला सिद्धांत एकच ह्यातून सांगायचा आहे की आयुष्यामध्ये आपल्याला काही ती कर्तव्य करावी लागतात. आपण किती कमवलं ते एकट्याने नाही खायचं, नाही तर आपली अवस्था अशी माझं बी माझं आणि दुसऱ्याचं बी माझं, ते कधीच तुमच्या आयुष्याला जळल्या जाणार. म्हणून आज ठिकाणी यांनी घर बांधलं, एवढी मोठी इमारत आज उभा केली, 3,500-4 हजार स्क्वेअर फूटची इमारत आहे. पण एवढी इमारत उभा करत असताना ते सहजासहजी होणार आहे का? बरं झालं, इमारत उभा केली, काय गरज आहे इथं कीर्तन करायची? टाळकऱ्यांना फोन करा, कीर्तन करायला बोलवा, पकवायला बोलवा, पै पाहुण्यांना बोलवा. काय ब्राह्मण काकाला बोलवलं असतं, थोडासा विधी काय घोम केलं असतं, चाललं असतं का? नाही. पण नाही, ते त्यांना ज्ञात आहे. काय ज्ञात आहे की आपल्याकडून काहीतरी अन्नदान घडलं पाहिजे. आपला जो वाटा आहे तो आपल्याला राहू द्या, पण 100 रुपये कमवले ना त्यातलं काहीतरी दान दुसऱ्याला, का जे सगळं आहे ते तुमचंच, असं नाही चालत. म्हणून त्यांना ज्ञात आहे. आज ते सगळं पारमार्थिक घराणं आहे महाराज, पारमार्थिक घराणं आहे. आज एवढी मोठी वास्तू उभा केली, ही कशासाठी केली? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटतं, काय वाटतं? मेरा छोटा सा परिवार बरसे खुशियों की बात, मेरा छोटा सा परिवार बरसे खुशियों की बात, यही आरज़ू है सबको एक साथ रखना, यही आरज़ू है सबको एक साथ रखना, प्रभु तेरी कृपा यूं बनाए रखना, प्रभु तेरी कृपा यूं बनाए रखना. असंच वाटतं ना, पोटाला मुलं असावी, मुलगी असावी. चांद जैसा बेटा मेरा, बेटिया है लक्ष्मी सी, ममता की मूरत ऐसी संगिनी है मेरी, यही आरज़ू है सबको एक साथ रखना, प्रभु तेरी कृपा यूं बनाए रखना, प्रभु तेरी कृपा यूं बनाए रखना. असंच वाटतं प्रत्येकाला, असंच आमचं असावं. आपली काय इच्छा असते महाराज? ल्यावे खावे नाही, पुढं काहीतरी एखादा शब्द जुळतंय की मग त्याला काय करतो? त्याच्यामध्ये तर खूप आनंद आहे महाराज लोकांना. ल्यावे खावे, आता तुम्ही नाही